नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. उशीर झालेला आहे मला थोडा ब्लॉग बनवायला. मी आता चाललेलो आहे सुरेश त्यांच्याकडं, कारण त्यांची बकरी जनलेली आहे. आणि बघू जातात तुम्हाला दाखवतो मी आता बकरी त्यांची. संध्याकाळचा टाईम एकदम. आमच्या गाया जोगलेल्या आहे एकदम. केवढा देखो कैसा गया. वो अभी किती चारा आणलेला आहे दुर्गादास. बहुत लाके रखा रे. किधर से लाया ताते, किधर से लाया. बकरीनी पिल्लू दिलं आहे म्हणल्यावर आमच्या घरातले सर्व मंडळी इथे येऊन बसलेले होते. लहान पोरं ध्रुव आणि रुची. तीर्थ आणि श्रिया माझ्या वडिलांसोबत बाहेर फिरायला गेले होते. कदाचित माझ्या सुलत्याच्याच तिथं गेलेले असेल ते, तर तिथं जाऊन बसलेले होते ते. आणि इकडं बकरीनी पिल्लू दिलं होतं. आज झालं काय ना, केशव आणि त्याची आई पण घरी गेलेली आहे. त्याच्या बहिणीकडे भेटायला गेलेले आहे आणि ही केशवची बकरी आहे. तर ह्या बकरीने यावेळेस 2 बकरं दिलेले. एक बोकड्या आहे आणि एक पाट आहे. मागच्या वेळेस तिने 2ही पाठी दिल्या होत्या. दुर्गादासनी सुरुवातीला एकच बकरी आणली होती, जी म्हातारी होती. आणि त्या म्हातारीच्या खाली 2 पाठी होते, त्याच्यातली ही एक पाट आहे. आणि आणखी एक पाट जी होती तिने पहिल्या वेळेस एक बोकड्या दिलेला आहे. आणि ती आत्ता या शनिवारी दुर्गादासनी विकून टाकलेली आहे. साधारणतः 7,000ला त्यांनी ती बकरी विकलेली आहे. आणि आता ह्या बकरीनी परत म्हणजे त्या पाठीसोबतची ही पण पाठ होती, तर हिचं हे दुसरं जोप आहे आता साधारणतः. पहिल्या वेळेस 2 पाठी दिलेल्या होत्या आणि ह्यावेळेस तिने एक बोकड्या आणि एक पाठ दिलेली आहे. तर दुर्गादासनी साधारणतः 18,000ला बकरी घेतली होती, म्हातारी बकरी, आणि तिच्यासोबत 2 पाठी होत्या. आता त्याचे 18,000चे जवळपास 48,000चा इन्कम झालेला आहे, म्हणजे बकऱ्या विकून. आता ह्या ज्या बकऱ्या ज्या आहे ह्या सोडून दिलेल्या आहे. आणि साधारणतः इतक्याचा इन्कम झालेला आहे, साधारण 2 वर्षामध्ये झालेला आहे त्याला. तर बकऱ्यापासून इतके पैसे बनवू शकता, हेच मला सांगायचं आहे. आणि केशवच बघत असतो ह्या बकऱ्या मेन. आणि दुर्गादास जर घरी असेल तर भरपूर चारा आणून टाकून देतो. मी दाखवलं होतं तुम्हाला, शौरीचा पाल आणलेला आहे. माझ्या चुलत्याची त्यांना भरपूर शौर्य आहे, तिथून त्यांनी शौर्य आणलेलं आहे. आणि बोकड्याचे पैसे बऱ्यापैकी चांगले. आता या पाठी थोड्या जास्त लवकर भरल्यामुळे ना होतं काय ना, की बकराची साईज थोडी लहान राहते, तर थोडे पैसे कमी येऊ शकता. पण जर थोड्या अंतराने जर भरल्या त्या बकऱ्या, तर बोकड्याची साईज पण चांगली होती. आता हा जो बोकड्या दिसतोय काळ्या कलरचा, हा मी तुम्हाला सांगितलं होतं एक पाठ विकली तिचा बोकड्या आहे. आणि ती समोरची पांढरी दिसती ही मेन म्हातारी बकरी. ही बकरी आणली होती दुर्गादासनी. बकरी बघून मी घरी आलो आणि ध्रुव माझ्याकडे ही आळी घेऊन आले होता. तर हे समोर जे माझ्या हाताच्या मागे जे पांढऱ्या कलरचं फूल दिसतंय ना, ते चांदणी पाठ म्हणतात आमच्याकडे याला. आणि त्या झाडावर ह्या अशा आळ्या भरपूर असतात. म्हणजे आता 15-1 दिवसानंतर आहे ना, ह्या झाडाला पाला पण ठेवणार नाही ते आणि फुलं पण ठेवणार नाही. साधारणतः इतक्या प्रमाणात असतात त्या. आणि दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसतं, एकदम हिरवा कलर आहे. आणि याचं पुढं जाऊन येणं एक असं वेगळं फुलपाखरू होतं. त्याचे पंख जास्त मोठे नसतात, पण हिरव्या कलरचे असता. मी तुम्हाला दाखवल. आणि तो पण रात्रीच जास्त फिरताना दिसतो मला. मी जितक्या वेळेस बघितलेला आहे तितक्या वेळेस. हे आमचं सीताफळाचं झाड आहे. आणि हे असे सीताफळ आलेले, याला डोळे पण पडलेले बघू शकता. याला व्यवस्थित डोळा पडलेला आहे. आणि ना खाली वटवा गुळ, त्याच्यानंतर खारुताई, हे असे पक्षी प्राणी भरपूर खात असतात. खाली पण बघा, इथं पण पडलेली बिया पडलेल्या आहे. तर आता इथं बघा हे असं खाल्लेलं आहे, झाडालाच आहे वरती. आणि हे कच्चं आहे, थोडंसंच पिकलेलं आहे. म्हणजे जसं जर बी जर घेतलं ना, तर असं निब्बर आहे थोडंसं, इतकं पण पिकलेलं नाही आहे. तर असे सीताफळ खात आहे पक्षी प्राणी. मला सीताफळ पिकलेलं जरी दिसलं ना, तरी मी घरी घेऊन नाही येत. कारण सध्या जर सीताफळ जर खाल्लं ना, सर्दी होती, मुलांना होती, त्याच्यामुळं मी आणत नाही. माझे वडील सीताफळ खात राहता, पण मुलांमुळं मी काही खात नाही किंवा घरी पण आणत नाही. आता मला दिसलेले 1-2, तरी पण मी घरी घेऊन नाही आलो. रात्री घरी आलो तर साधारणतः जे डांगर होतं ते आमच्याकडं असं केलं जातं, गूळ टाकला जातो आणि गुळामध्ये त्याला शिजवून घेतलं जातं. भारी लागतं एकदम. माझ्या बहिणीची रेसिपी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.